टिअरचा भूतकाळ आहे टोर, म्हणजे ती फाडत होती त्या माशाला. अँड स्क्रॅप इज साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. स्क्रॅपचा अर्थ इथं रब. आणि ती आपल्या चोचीच्या दोन्ही बाजू ती काय करत होती तर त्या खडकावरती स्क्रॅप करत होती, रब करत होती, म्हणजे ती घासत होती. कशासाठी तर त्यांना धार लावण्यासाठी. द साइट ऑफ द फूड मेडेन हिम. मेडन या शब्दाचा अर्थ तर ते अन्नाचं जे काही दृश्य होतं, आई आपली मासा खाते आणि हा पाहताय, जेवलेला नाही तो गेल्या 24 तासापासून काही खाल्लेलं नाही, त्यामुळे ते जे अन्नाचं दृश्य बघून हा अक्षरशः वेडा कसा झाला, मेडन झाला म्हणजे बेभान झाला किंवा वेडा कसा झाला. हाव ही लव्ह टू टेअर फूड दॅट वे. या पद्धतीनं जे अन्न होतं त्याचा फडशा पडायला किंवा ते फाडायला त्याला किती आवडत होतं. स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. तो काय करत होता बघा, तर आपली जी चोच आहे त्याला तो स्क्रॅपिंग करत होता, म्हणजे तो घासत होता, रब करत होता. कशासाठी तर टू वेट इट. वेटचा अर्थ शार्पन, म्हणजे त्याला लावण्यासाठी तो तिथं घासत होता. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. बेगिंग म्हणजे याचना करणं. त्यानं त्याच्या आवाजामध्ये आपल्या आईकडं अन्नासाठी याचना केली. गा कॉल आ शी स्क्रेम बॅक. आईनं सुद्धा त्याच्याकडे तशाच आवाजामध्ये तिनं स्क्रीम म्हणजे कर्कशीच्या आवाजामध्ये तिनं तसंच त्याला उत्तर दिलं. ड्रेसिवली. ड्रेसिवली इथं अर्थ आहे बघा, इन अ मॅनर शोईंग समवन दॅट ही इज स्टुपिड. ड्रेसिवलीचा अर्थ म्हणजे काय तर उपहासाने, म्हणजे एखादी टर उडवतो या उद्देशानं. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. पण तरी सुद्धा त्यानं प्लेंटिवलीचा अर्थ एक्सप्रेसिंग सॉरो. त्यानं त्याचं जे काही शोकानं किंवा आपलं दुःख व्यक्त करण्याच्या दृष्टीनं तो ओरडत होता. अँड आफ्टर अ मिनट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि एक मिनिटानंतर बघा, अटर्ड या शब्दाचा उच्चारण, त्याने एक आनंदाचं असं कर्कशीचा आवाज किंवा किंचाळी त्यानं काय केली तर तिथं दिली. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. त्याच्या आईनं काय केलं तर माशाचा एक तुकडा आपल्या चोचीमध्ये पकडला आणि त्याच्या दिशेनं ती उडत यायला येत होती. ही लीन आउट इगरली. लीन म्हणजे झुकला, वाकला. तो इगरली उत्सुकतेनं तो वाकला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. टॅपिंग या शब्दाचा अर्थ काय, टॅप म्हणजे चापटी मारणं, थाप टाकणं अशा अर्थाचा आहे. पण इथं अर्थ काय घ्यायचा तर त्यानं काय केलं तर त्या दगडावरती आपल्या पायांनी जोर जोरात चापट्या मारायला सुरुवात केली किंवा चापटी मारायला सुरुवात केली. ट्राईंग टू गेट निअरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. आणि हे करत कशासाठी तर त्याला तिची आई आपल्या दिशेने उडत येत आहे चोचीमध्ये मासा धरून, आणि याला पण तिकडं त्याच्या जवळ जावं हा उद्देश होता. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड हर विंग्स मोशनलेस. बघा, ज्यावेळेला ही बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला होती ना, तिने तिथं हॉल्ट घेतला म्हणजे थांबली. हर विंग्स मोशनलेस. तिचे पंख आता मोशनलेस होते, गतिहीन होते. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आता बघा, त्याच्या आईच्या चोचीतला मासा आता त्याच्या चोचीच्या पर्यंत येण्यापर्यंत होता, म्हणजे तिच्या पोचण्यापर्यंत होता, तो रीच मध्ये होता त्याच्या. तो ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. बघा, त्याने क्षण वाट पाहिली आणि त्याला आश्चर्य वाटलं की आई आपली थांबली का. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम निअरर. त्याला पुढं तो विचार करायला लागला की आपली आई पुढे यायचं सोडून तिथंच का थांबली. अँड देन मेडन बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. आणि बघा,
तर भुकेनं व्याकुळ झाला होता तो, मेडन झाला होता, वेडापिसा झाला होता, बेभान झाला होता तो. त्यानं त्या माशीच्या दिशेनं काय केली तर डाईव्ह घेतली, म्हणजे त्याच्या दिशेनं झेप घेतली किंवा सूर मारला तिथं. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू द स्पेस. खूप मोठ्या किंचाळा आवाज काढत तो आकाशामध्ये पुढच्या दिशेला निघाला, त्याच्याच बरोबर खालच्या दिशेने सुद्धा तो निघाला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम. त्याच्यानंतर मॉन्स्टरस या शब्दाचा अर्थ इथं शॉकिंग आहे बघा. तर त्याच्यानंतर एक धक्कादायक अशी भीतीने काय केलं, त्याला सीज केलं, म्हणजे घट्ट पकडून ठेवलं. हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि बघा त्याचं जे हृदय होतं की नाही ते अगदी स्थिर झाल्यासारखं त्याला वाटलं, शांत झाल्यासारखं वाटलं. म्हणजे भीतीनं, प्रचंड भीतीनं तो काय झालं तर त्याचा थरकाप झाल्यासारखा झालेला होता. त्याचं हृदय सुद्धा बंद पडले की असं त्याला वाटलं. ही कुड हिअर नथिंग. तो काहीही त्यावेळेला ऐकू शकला नाही. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण हे फक्त 1 मिनिटभरच हे सगळं भीती त्याच्या मनामध्ये राहिली. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड अराउंड. बघा पुढच्या क्षणाला असं वाटलं की त्याचे पंख हे आउटवर्डला म्हणजे बाहेरच्या बाजूला पसरलेलं असताना वाटलं. द विंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स. जो वारा होता तो त्याच्या छातीच्या पिसांना अगदी जोरात घासून पुढे निघून गेला. देन अंडर हिज स्टमक. त्याच्यानंतर त्याच्या पोटाखाली. अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि पुन्हा एकदा त्याच्या पंखातून तो निघून गेला वारा. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला असं वाटत होतं की टिप्स म्हणजे त्याच्या पंखांचे जे कण असतात की नाही, टोक, शेवटची जी अनुकूलदार टोक असतात ती अनुकूलदार टोक जणू वाऱ्यानं काय होत आहे तर ती कट होत आहेत, तुटत आहेत असं त्याला जाणवलं. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाऊ. म्हणजे तो आता खाली म्हणजे डोकं खाली करून तो इथं पडलेला नव्हता असं तिथं जाणलं. ही वॉज नॉट सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. बघा तर तो सोरिंग म्हणजे उंच उडणे. इथं सोरिंगचा अर्थ आहे बघा. तर ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. तो आता हळूहळू उंच पण उडत होता आणि खाली पण तो भरारी मारत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि तो आता मात्र घाबरला नाही. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. त्याला थोडंसं डिझी झाल्यासारखं वाटलं. डिझी म्हणजे इथं अर्थ आहे डिझीचा हॅव्हिंग अन अनकम्फर्टेबल फिलिंग ऑफ स्पिनिंग अराउंड द अँड लुझिंग वन्स बॅलन्स. म्हणजे चक्कल्यासारखं, गरगल्यासारखं किंवा फिरल्यासारखं त्याला वाटलं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स अँड वन्स अँड ही सोड अपवर्ड. आणि त्यानं काय केलं तर पुन्हा एकदा आपल्या पंख फडफडले आणि तो वरच्या दिशेने परत त्यानं उंच भरारी घेतली. गा 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 कोल आ. हिज मदर सूप्ड पास्ट हिम. तर त्याच्याच पाठीमागे गा 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 असा आवाज काढत त्याची आई सूप या शब्दाचा अर्थ हवेत झेप घेतली. त्याच्या आईने सुद्धा त्याच्या पाठीमागून हवेत झेप घेतली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. तर आता त्याचे पंख खूप मोठा आवाज करत होते. ही अन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आणि त्यानं तशाच स्क्रीमनं, तशाच प्रकारच्या किंचाळीनं, आरोळीनं त्यानं आपल्या आईला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आणि त्याच्या नंतर त्याचे वडील त्याच्या बरोबर वरच्या बाजूला, वरच्या अंतरावरती त्याचे वडील सुद्धा तिथं आकाशामध्ये ते फ्लाय करत होते, स्क्रीमिंग करत होते. म्हणजे ते आरोळ देत होते, किंचाळी देत होते त्याला. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्लाइंग अराउंड हिम. त्यानं पाहिले की त्याचे 2 भाऊ आणि एक बहीण तेही त्याच्या सभोवती काय करतात तर आकाशामध्ये फ्लाय करत आहेत. कर्वेंटिंग अँड बँकिंग. आता इथं कर्वेंटिंगचा अर्थ आहे लिपिंग लाईक अ हॉर्स. म्हणजे घोड्यासारखी उडी मारत होते ते. अँड बँकिंग म्हणजे फ्लाइंग विथ 1 विंग हायर दॅन द अदर. म्हणजे एक पंख दुसऱ्या पंखापेक्षा उंच ठेवून ते काय करत होते आकाशामध्ये उडत होते. अँड सोरिंग अँड डायव्हिंग. आणि ते आकाशामध्ये खूप वरपर्यंत उडत होते, सोर करत होते आणि ते डायव्हिंग सुद्धा करत होते, म्हणजे सूर सुद्धा मारत होते. देन ही पेज नंबर 33 वरती आहे बघा. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट
he had not always been able to fly. आणि आतापर्यंत आपण उडू शकत नव्हतो, आकाशामध्ये भरारी घेऊ शकत नव्हतो, ही गोष्ट तो पूर्णपणे तो विसरून गेला होता. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व श्रिंकिंग श्रीली. आणि त्याने काय केलं होतं तर त्यानं अँड कमेंडेड हिमसेल्फ, आणि त्याने स्वतःचीच वाहवा केली होती, स्वतःलाच त्याने शाबास केली होती, प्रशंसा केली होती. कशासाठी? टू डाईव्ह अँड सोअर, म्हणजे काय ते सूर मारण्यासाठी, झेप घेण्यासाठी आणि उंच उडण्यासाठी. अँड कर्व वळण्यासाठी. श्रिंकिंग श्रीली, श्रिंकिंग म्हणजे मेकिंग अ लाऊड क्राय, म्हणजे खूप मोठ्या आवाजामध्ये, कर्कश आवाजामध्ये किंचाळ्या सुद्धा तो करत होता. ही वॉज नियर द सी नाऊ. आता बघा तो अगदी समुद्राच्या जवळ आलेला होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, अगदी समुद्रावरती तो सरळ उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, आणि त्या महासागरावर बरोबर तोंड करून त्याला सामोरं जात तो तिथं त्याचं फ्लाइंग चाललेलं होतं. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बेनिथ हिम. त्यानं खाली पाहिलं तर प्रचंड मोठा असा विशाल असा ग्रीन सी समुद्र त्याच्या खाली होता. विथ लिटल रिच, रिचचा अर्थ आहे अ चेन ऑफ हिल्स, म्हणजे पर्वतरांग, छोट्या छोट्या जिथं पर्वतरांगा होत्या तिथं. मुव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक साइडवेज अँड काउड अम्युज्डली. अम्युज्ड त्याला एलवाय प्रत्यय लागला, अम्युज्डली. तर त्यानं आपली काय केली तर तो त्या पर्वतरांगेवरून तिथून तो उडत होता. परत त्यानं काय केलं तर आपली जी बीक आहे, चोच आहे, ती बाजूला केली, वळवली, आणि अम्युजलीचा अर्थ इथं प्लेजरबली, म्हणजे आनंददायक अशा त्याने काय केलं तर काउंट केलं, म्हणजे काव 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 असं केलं. His parents and his brothers and sisters had landed on this green flooring ahead of him. त्याच्या समोर असलेल्या हिरव्या अशा भूभागावरती त्याचे आई वडील आणि त्याचे भाऊ आणि बहीण यांनी लँड केलं होतं, म्हणजे ते तिथं उतरलेले होते. They were beckoning to him. ते त्याला बेकन करत होते, म्हणजे ते त्याला खुणावत होते. बेकनचा अर्थ आहे टू गिव्ह अ सिग्नल टू मूव्ह नियर ऑर टू फॉलो. ते त्याला आपल्याकडं बोलावत होते, खुणावत होते. कॉलिंग श्रीली, अगदी त्याला बोलावत होते, ते पण कर्कशाच्या आवाजामध्ये किंचाळत होते, त्याला बोलावत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने काय केलं तर आपले पाय जे होते की नाही ते समुद्रावरती उभं राहण्यासाठी त्याने पाय आपले ड्रॉप केले, म्हणजे खाली घेतले. हिज लेग्स सँक इन टू द इट, पण तो समुद्र होता, त्याचे ते पाय त्या समुद्रामध्ये बुडाले. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. बघा तो screamed, त्यानं खूप मोठा कर्कशाच्या आवाजात किंचाळला तो. विथ फ्राईट, भीतीनं तो किंचाळला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन, आणि पुन्हा एकदा उठण्याचा, वर येण्याचा त्यानं प्रयत्न केला. फ्लॅपिंग हिज विंग्स, पंख फडफडत फडफडत त्यानं तो प्रयत्न केला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. पण बघा तो थकलेला पण होता आणि वीक झालेला होता. भुकेने तो कसा झाला होता, अशक्त झाला होता, भूक लागली, खूप 2 दिवस त्याने काही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे तो इथं भुकेलेला होता. अँड ही कुड नॉट राईज, पण आणि तो काही उठू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज, हा अत्यंत विलक्षण अशा एक्सरसाइज व्यायामाने तो एक्झॉस्टेड झालेला होता. एक्झॉस्टेड म्हणजे वेअर आउट, म्हणजे तो थकलेला होता, शिनलेला होता. His feet sank into the green sea. त्याचे पाय हे त्या समुद्रामध्ये बुडाले. And then his belly touched it and he sank no further. आणि मग काय झालं तर त्याच्या पोटांनी, त्याच्या पोटाला जसा समुद्राचा स्पर्श झाला तसा मात्र तो आता काय बुडायचा थांबला, तो बुडत नव्हता, तो काही बुडाला नाही. He was floating on it. तो आता समुद्रामध्ये तरंगत होता. And around him his family was screaming. आणि त्याच्या सभोवती, त्याच्या भोवती त्याचं कुटुंब, म्हणजे त्याचे आई वडील, त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण हे त्याच्या भोवती होते. ते स्क्रीमिंग करत होते, ते त्यांच्या आवाजामध्ये ते त्याला स्क्रीमिंग करत होते, किंचाळत होते, ओरडत होते. प्रेझिंग हिम, ते त्याची प्रशंसा करत होते, वाहवा करत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉग फिश. आणि त्यांच्या